शेवग्याच्या शेंगा तर आपण नेहमीच खातो. आज आपण शेवगा म्हणजे मोरिंगा लीव्स शेवग्याच्या पानांबद्दल व त्याची पावडरबद्दल बोलूया. याचा उपयोग आपल्या रोजच्या आहारात समावेश केल्याने खूप फायदे होतात. याने तुमच्या एक्स्ट्रा बॉडी फॅट्स बर्न होऊन वेट लॉससाठी फायदेशीर आहे. तसेच स्किन हेअरसाठी आणि यात कॅल्शियम भरपूर असल्यामुळे बोन स्ट्रॉंग होण्यासाठी, कंबरदुखी असेल तर खास करून 40च्या पुढे महिलांनी याचा उपयोग नक्की करावा. याने सगळ्यांची ह्युमिनिटी बूस्टर म्हणून वापर होतो. ह्युमिनिटी वाढते आणि रोज याची सुरुवात एक चमच्यापासून सुरू करू शकतो आणि हळूहळू नंतर आपण वाढवू शकतो. चला तर मग अशी ही बहुगुणी चमत्कारी मोरिंगा पावडर कशी बनवायची ते बघूया. शेवग्याच्या पाल्यामध्ये प्रोटीन, विटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम आणि पोटॅशियम आहे. याला आपण कंप्लीट हेल्थ सोल्युशन असं म्हणू शकतो. ही एक मिरॅकल पावडर आहे. तर ह्यासाठी आपल्याला शेवग्याचा ताजा पाला आणायचा आहे व त्याची पानं, जसं आपण मेथी निवडतो अशी त्याची पानं निवडून आपल्याला देठ वेगळे करून घ्यायची आहेत. हा पाला आपण ताजा पण वापरू शकतो आणि आपण त्याची पावडर कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम याची पानं मोकळी झाल्यावर तुम्हाला त्यांना 2-3 वेळा पाण्यातनं धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी निथरून एका चाळणीत काढून तुम्हाला ते पाणी निथरून घ्यायचं आहे. आता हे पाणी निथरून झाल्यावरती त्याला तुम्हाला वाळवायचं आहे. तुम्ही ते मायक्रोवेव्हमध्ये वाळवू शकतात, कढईत भाजवू शकतात किंवा असं घरात रूम टेम्परेचरमध्ये पण त्याला वाळवू शकतात. पूर्ण असं ते कोरडं झाल्यावरती त्याचे जे मोठे मोठे दांडे असतील त्या तुम्ही बाजूला करू शकतात. पूर्ण असं हाताला आपल्याला जाणवेल की ते कुरकुरीत असे झालेले आहेत. मग त्यांना आपल्याला फक्त मिक्सरच्या भांड्यातनं त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे. ही पूड तुम्ही सांभाळून कंटेनरमध्ये भरून ठेवू शकतात. याला आपण सुपर फूड किंवा मिरॅकल पावडर असं नाव दिलं आहे. खूप सगळे आजारांपासून मुक्ती मिळू शकते. कमीत कमी रोज 1 चमचा तरी आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यात सोपी पद्धतमध्ये 1 ग्लासमध्ये पाणी घेऊया. त्यात 1 ते 1.5 चमचा ही पावडर आपल्याला टाकायची आहे आणि ती मिक्स करून आपल्याला प्यायची आहे. तेही नाही तर आपण जसं रोजच्या जेवणात कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरतो तशी ही पूड आपण प्रत्येक भाजीमध्ये वापरू शकतो. तर असा याचा वापर आपण नक्की आपल्या आहारात समावेश करावा. ही पावडर उष्ण प्रकृतीची असल्यामुळे पावसाळ्यात किंवा थंडीत तिचा उपयोग सुरू करावा. उष्ण असल्यामुळे प्रेग्नंट लेडीजने कृपया करून ही पावडर घेऊ नये. तसेच प्रत्येकाने आपली प्रकृतीनुसार याचा वापर करावा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला ह्याबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंट करा. तशी याची खूप सगळी माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद.